नमस्कार. युअर रेसिपी बुक मध्ये आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाचा भात करतोय. नारळी पौर्णिमा म्हटलं की ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. खायला जितके रुचकर लागतात तितकेच करायला सुद्धा खूप सोपे आहेत. आज आपण नारळी भात करतोय. आता त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा मी तुम्हाला दाखवते. इथे आपण बासमती लॉंग राईस घेतलाय. मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजवून घेतलाय. तर हा तांदूळ घेत असताना मी या वाटीने मोजून घेतलाय. तर इथं मी घरातली 1 वाटी सिलेक्ट केली आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले. या वाटीने 1 वाटी जो तांदूळ घेतला त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 लोकांच्यासाठी नारळी भात तयार होतो. तुम्हाला जर जास्त लोकांच्यासाठी करायचं असेल तर प्रमाण दुपटीने किंवा तिपटीने वाढवून सुद्धा करू शकता. तर आता सर्व साहित्य आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचंय. इथं मी बासमती लॉंग राईस घेतलाय. याऐवजी तुम्ही वासाचा कोणता पण तांदूळ वापरू शकता, जसे की आंबे मोहर वापरू शकता, इंद्रायणी सुद्धा वापरू शकता. तर तांदूळ घेत असताना एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचंय. यासोबत आपल्याला लागेल इथं नारळाचं दूध. सारख्याच वाटीने आपण 2 वाटी नारळाचं दूध काढून घेतलंय. तर इथं एक मोठा नारळ घेतला होता. तो फोडल्यानंतर त्याचे बारीक काप करून घेतले आणि मिक्सरमध्ये पाणी घालून याला बारीक असं वाटून घेतलं. एका सुती कापडामध्ये हे नारळाचं दूध आपण पिळून काढलेलं आहे. तर आता हे 2 वाटी नारळाचं दूध घेतलंय. यासोबत घेतलेलं आहे 2 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचाय, अर्धी वाटी ओल्या नारळाचं चव. यासोबत आपल्याला लागेल 5 ते 6 केशरच्या काड्या, थोडंसं जायफळ आणि आपण काही मसाले घेतलेले आहेत. यामध्ये घेतले दालचिनी, लवंग आणि हिरवी वेलची, 1 चमचा साजूक तूप. तर इथं आपण अगदी पारंपरिक पद्धतीने नारळाचा भात बनवतोय, त्यामुळे इथं नारळाच्या दुधात आपण बनवतोय. इथं मी 2 वाटी नारळाचं दूध घेते. तुम्हाला जर इतकं दूध घेणे शक्य नसेल तर 1 वाटी नारळाचं दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं तरी पण चालेल, पण चवीमध्ये थोडासा फरक पडतो. साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे. पटकन नारळी भात करायला गेलं. पारंपरिक पद्धतीने नारळीचा भात बनवतोय, तरी सुद्धा आज इथं आपण कुकरमध्ये हा भात बनवतोय, त्यामुळे अगदी पटकन तयार होतो. तर गॅसवर कुकर गरम करत ठेवलाय. यामध्ये सर्वात आधी घेऊया 1 चमचा साजूक तूप. तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे दालचिनीचे तुकडे आणि 4 लवंग. यासोबत इथे 3 हिरवी वेलची घेतलेत. याचं तोंड आपल्याला मोकळं करून घ्यायचंय असं आणि मग घालायचं. नारळी भात करतोय आणि हा चवीला गोड असतो, त्यामुळे इथं जे खडे मसाले घेतलेत ते सुद्धा चवीने गोड असणारेच वापरलेले आहेत. यासोबत घालूयात 10 ते 12 काजूच्या पाकळ्या. मगाशी काजूच्या पाकळ्या दाखवायच्या राहिल्या होत्या, पण काजूच्या पाकळ्या नक्की घाला, त्याचा क्रंच भातामध्ये खूप छान लागतो. आता हे थोडंसं परतून घेऊयात. तर हे पहा, काजूचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली. थोडेसे तांबूस दिसतात. मसाल्यांचा सुद्धा छान सुगंध सुटलाय. आता या स्टेपला यामध्ये घालायचे धुवून घेतलेला तांदूळ. तर तांदूळ मी पाण्यातून निथळून घेतलाय. आणि हा तांदूळ आता तुपामध्ये थोडासा परतून घेतला. तांदूळ तुपामध्ये थोडासा परतून घेतला ना की हलका फुलका तयार होतो आणि भात सुद्धा चवीला चांगला लागतो. एखादा मिनिट झाला असेल, तांदूळ परतून घेतला, थोडासा हलका झालाय. मध्ये घालूयात नारळाचं दूध. आता नारळाचं दूध घातल्यानंतर याला एकदा तळातून छान असं एकजीव हलवून घेऊयात आणि याला एक चांगली उकळी काढूयात. नारळाचं दूध घातल्यानंतर मात्र याला लगेच झाकण लावायचं नाही. याला चांगली उकळी काढायची आणि मग नंतर आपल्याला याला झाकण लावायचंय. जर तुम्ही पटकन झाकण लावलं तर काय होतं माहितीये का, नारळाचं दूध शिजत असताना त्याचा फेस होतो आणि मग कुकर उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळा स्वाद निघून जातो. म्हणून आधी याला उकळी काढून घ्यायची आणि मग नंतर झाकण लावायचं. तर हे पहा, दुधाला उकळी यायला सुरुवात झाली. आता गॅस कमी करूयात आणि याला झाकण लावून घेऊ. गॅस आता मध्यम करायचा आहे किंवा मोठा ठेवला तरी चालेल आणि याला मोठ्या आचेवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या अगदी पटपट होत असतील तर 3 किंवा 4 शिट्ट्या करून घेतल्या तरी चालतील. खरं सांगू का, नारळी भात आहे ना, मऊसूत रसरशीत खायलाच खूप छान लागतो. तो मोकळा फडफडीत झाला ना, खायला तितकीशी मजा येत नाही. इथे मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर झाल्यानंतर पूर्णपणे याची वाफ चिरू द्यायची आणि मगच झाकण काढायचंय. आता झाकण काढून चेक करूयात. तर नारळाचं दूध आहे, कधी कधी फुटल्यासारखं दिसतं, घाबरायचं नाही, अगदी व्यवस्थित भात तयार होतो. आता याला एकदा हलवून घेऊयात. तर हे बघा, भात अगदी परफेक्ट तयार झालाय. आता पुन्हा गॅस सुरू करूयात. याला आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचंय गूळ.
अर्धी वाटी ओल्या नारळाचं चव आणि थोडंसं केशरचं पाणी आणि याला एकदा मिसळून घेऊयात. तर हे पहा, भातामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिसळून घेतला. आता आपल्याला एकसारखं याला पसरवून घ्यायचं. यावरती झाकण ठेवूयात. अर्धवट झाकण ठेवायचं याच्यावरती आणि याला एक चांगली वाफ काढूयात. गूळ घेत असताना मात्र ना एकदम बारीक चिरून घ्या, म्हणजे पटकन विरघळला जातो. गूळ विरघळत नसेल तर हाताने थोडंसं मॅश करून घ्या, म्हणजे पटकन विरघळला जातो. खूप जास्त पण हलवू नका, नाहीतर मग भाताचे तुकडे होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ घातल्यानंतर याला जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही, फक्त 1 ते 2 मिनिटं याला शिजवून घेऊया. तर आता गूळ घालून याला एक वाफ काढूया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, गूळ पूर्ण विरघळलेला आहे. जर गुळाचे काही खडे दिसलेच ना तर ते थोडेसे हाताने असे मॅश करून घ्या, म्हणजे पटकन विरघळले जातात. एकदा याला तळातून हलवून घ्यायचे. आता गॅस मोठा करायचा आहे आणि फक्त 1च मिनिट आपल्याला याला परतवून घ्यायचं, म्हणजे गुळाला जे काही पाणी सुटलं असेल ना तर त्याची वाफ पटकन निघून जाते. अगदी हलक्या हाताने खालीवर करून घेतलं. गॅस मोठा ठेवूयात आणि मिनिटभर याला एक वाफ काढूयात. आता गॅस बंद करायचा. आता यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालूयात. गॅस बंद केल्यानंतर जायफळ घालायचं, म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो. जायफळ ऐवजी तुम्ही वेलची पावडर पण वापरू शकता. तर हे बघा, अगदी थोडंसं जायफळ मी खिसून घातलं. याला हलक्या हाताने एकदा मिसळून घेऊयात. तयार झाला आपला रसरशीत असा नारळी भात. दिसायलाच इतका सुंदर झालाय, तुम्हाला सांगू शकत नाहीये मी. लगेच तोंडाला पाणी सुटते. आणि खायला म्हणाल तर अतिशय मऊसूत असा रसरशीत असा ओल्या नारळाचा नारळी भात. करायला खूप सोपं आहे, त्यामुळे नक्की करून बघा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत.